डोनेवाडी येथे सीआरसी पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहाने प्रारंभ. अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कारदगा सीआरसी पातळी अंतर्गत डोनेवाडी तालुका निप्पाणी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणामध्ये भरवण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहाने प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये सीआरसी अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कारदगा सीआरसीमध्ये डोनेवाडी, कारदगा, बारवाड, मांगूर येथील सुमारे 15 शाळांतर्गत या वार्षिक क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. यावेळी प्रारंभी मुलींनी स्वागत गीत गायले. त्यानंतर सरस्वती प्रतिमा व जागा देणगीदार कैलासवासी मल्लू खडके यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते तर पुष्पहार अर्पण बाळासाहेब खडके व संतोष खडके यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन शिक्षणप्रेमी SM माळीसर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा ज्योतीचे व हवेत फुगे सोडून वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ गीतांजली माने व क्रीडा शिक्षिका ज्योती देवण्णावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकमध्ये बोलताना मुख्याध्यापक व कारदगा CRP SS बुडके म्हणाले की खेळामुळे मुलांचे आरोग्य सदृढ होते. अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व शारीरिक क्षमता वाढावी या उद्देशाने या क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सत्कारानंतर सांघिक व वैयक्तिक खेळांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन सीमा बुडके तर आभार विजय माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरीकुडे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी, सदस्य बाबासाहेब खोत, दादासो सुतार, तानाजी जाधव, खानू दुगाने, विजय माने, कन्नड शाळा अध्यक्ष संदीप संकपाळ, दादासो खडके, मांगूर CRP सागर चौगले, शिक्षक संघाचे अध्यक्ष SM वडर, मुख्याध्यापक गजानन साळुंखे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कन्नड मराठी शाळा सुधारणा समितीचे सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाबरोबरच अभ्यासाची सुद्धा गोडी निर्माण व्हावी, कारण खेळ आणि अभ्यास याचा फार जवळचा संबंध आहे. खेळामुळे आपलं शरीर सदृढ व आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची निर्मिती करण्यासाठी आपली मानसिक शक्ती चांगली लागते. त्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक आहे.